नमस्कार मित्र सोनी मांगला आठवडामा मी एक मराठीमा छान पुस्तक वाचं ज्यानं नाव होतं द सिक्रेट. आणि त्यानं मग खूप चांगल्या कल्पना चांगल्या गोष्टी सांगितल्या होतात की ज्या ऐकानंतर त्यानं एक सर्वात महत्त्वाचा आकर्षणना नियम होता. तो आकर्षणना नियम ऐकीसीन खूपच नवल वाटणं मित्र सोनी माले. आपण जसा विचार करतस ना आपण तसा बनी जातस. आपला मनमा जसा विचार येतस ना तसा आपण बनत चालतस आणि त्यांना परिणाम आपला आयुष्यावर बस. समजा आपण कर्जामा येत ना आपण घडी घडी कर्जाना विचार करतस आणि आपण कर्जामा जसं काही चिखल लास किंवा दलदल रासामध्ये आपण त्यामा पडणूत त्यामा आपण फसी जातस. तसं त्या पुस्तकमा सांगेल होतं की आपण जर कायम कर्जाना विचार करसू ना आपल्यावर कर्ज विरास. आणि आपण जर कायम विचार करा की मग आपण खूप पैसे राहणार आपला पण पैसा ही रास. जसं लोक सांगतात ना की पैसावाला वैरास गरीब गरीब वैरास. तर या गोष्टी त्याला कारणीभूत राहतात मित्र. आकर्षणना नियम. जसं एखादा विद्यार्थी एकदम स्लो राहतो स्लो 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 वै जास आणि एखादा हुशार रास पुढे मार्क्स लेता लेता पुढे चालना जास. तर आकर्षणा नियम त्या पुस्तकमा मित्र मला वाचायला भेटणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण आजारी आहेत कायम आपण मनमा विचार करा ना मी आजारी आहे, आपण कायम आजारी राहतस. आणि आपण जर विचार करा की नाही मी चांगला वय राहणं मी चांगला आहे तर आपण चांगला वय राहतस. त्या पुस्तकनी खासियत मला असं आवडणे मित्र त्यामा प्रत्येक गोष्ट लिखेल होती. आणि 40 विश्वनं असा लोकेशने माहिती लिखेल होती की ज्या सक्सेसफुल वयल शेतस ज्या सक्सेसफुल बनेल शेतस. एक आकर्षणा नियम आहे, आपण जे मागतस ना ते आपले भेटस. प्रत्येक व्यक्ती जे पाहिजे ना ते प्राप्त करा मागे लागेल, जे नाही पाहिजे ते मागा मागे लागेले. एखाद्या वेळेस आपले विचार करतात आपण बरं का, म्हणजे त्यासनी काय म्हणेल जे तुमले बनणं आहे ती इच्छा तुम्ही मनमा ठेवा म्हणजे तुम्ही ते बनशात. तुमले जर वाटणार ना तुमले प्रोफेसर बनणं आहे तुम्ही प्रोफेसर बनशात. तुमले वाटणार ना तुमले शेतकरी बनणं तुम्ही शेतकरी बनशात. ज्या तुम्हाला इच्छा आहे तुमले वकील बनणं तुम्ही वकील बनशात. त्या इच्छा तुम्हाला मनमा राहू द्या. तुमले श्रीमंत बनय मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे पैसाला सुद्धा तो नियम त्या पुस्तकમાં सांगेले. मनापान खूप पैसा आहे अशी कल्पना करा. ज्या गोष्टी तुम्हाला पान येत ना त्यासनी कल्पना करा त्या तुम्हाला पान ऑटोमॅटिक येतील. पण हां या नावा अर्थ नाही बरं की मी सांगेल ऑटोमॅटिक येते नुसतं कल्पना करा म्हणजे कामधंदा बंद कर द्या आणि नुसता मनमा कल्पना करत राहावा तर घर लगून काही येवा नाही बरं. त्यासाठी तुमले स्वतःले प्रयत्न करना पडी, स्ट्रगल करना पडी, मेहनत करणं पडी आणि मनमा ती इच्छा ठेवा आणि त्याने संकल्पना करा. समजा तुम्हाला आजना दिन खराब जायले आणि रात्री झोपताना तुमले मनमा विचार करणार की या गोष्टी आजनाला पावतात कालने चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजे. तशी तुम्हाला मनमा संकल्पना करा. स्वतःले सम्राट समजा सम्राट. आणि ज्या गोष्टी तुम्हाला पान येत ना आई गोष्ट मला त्या पुस्तकाने खूप आवडली. त्याची कल्पना करा तुम्ही सायकलवर फिरायत ना तर अशी कल्पना करा की तुम्हाला पान मोटरसायकल आहे कार आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याकडे येतीस, या गोष्टी आपल्याकडे वळातीस. एक आकर्षणना नियम या सृष्टीमा. आपण जसा विचार करतस ना आपण तसा बनत जातस. दखा कायम जर व्यसनी लोक आहेत त्या व्यसनीचा मित्र होतस, सत्संगी लोक आहेत त्या सत्संगीमा राहतस. आई कसा म्हणे माहिती आहे का, आपला विचार तसा राहतस ना त्या विचार लोकेशकडे आपण आकर्षित होतस. कोणीतरी येस थोडा मोटिवेशन सांगस आपण त्यांना गुरु होई जातस. म्हणजे तो आपला गुरु होई जास आपण त्यांना शिष्य होई जातस म्हणजे त्यांना ऐकायला लागतंच आपण. तर या अशाच गोष्टी राहतात मित्र. ज्या तुम्हाला आपण संकल्पना ज्या गोष्टी तुम्हाला आपण नाही येत ना त्या विचार करा त्या मनमा या. तुम्ही तसाच बनशात तसाच तुमले गोष्टी भेटतील. मारे लखपती म्हणे मला करोडपती म्हणे मी करोडपती शे असं म्हणाल शिका. मला बनणं शे असं म्हणू नका. मी शे त्या म्हणा सर्व गुण आहेत त्या सर्व गोष्टी ज्या माले पाहिजेत या पद्धतीनं काम करा आणि लाईफमा पुढे जावा. 2 महत्त्वाचा सुविचार लक्षात ठेवा मित्र. ज्या मला आवडणार खरा आणि प्रामाणिक माणूस या नजरले नजर भिडायसनच बोलतस लक्षात ठेवा.
तुमनामा 2 गुंजा त्या तुमले कायम यशस्वी करतील. एक संयम आणि दुसरी चिकाटी राहू द्या. मग दखा तुम्ही आयुष्यामध्ये कसा पुढे जातस. धन्यवाद.